ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत। मोठी अपडेट आता समोर येत आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष आहेत, तर छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे असे सुद्धा सदस्य असल्याची माहिती मिळते। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेल्या सर्वपक्षीयांमध्ये समावेश आहे। भाजपकडून 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 असे सुद्धा सदस्य असल्याची प्राथमिक माहिती मिळते। छगन भुजबळ, गणेश नाईक हे समितीचे सदस्य आहेत। ओबीसीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम आणि योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे। त्यामुळे महत्त्वाच्या घडामोडी आता घडतात। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत। काँग्रेस नेहमीच ओबीसीच्या विरुद्ध राहिलेली आहे। काँग्रेसने कधी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे। यामध्ये छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे असे सदस्य असल्याची माहिती मिळते। भाजपकडून 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2, ओबीसीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम आणि योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे। त्यामुळे ज्या प्रकारच्या घडामोडींना वेग आल्याचा आपण पाहतोय। चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसीसाठी या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांतकडे मी जाणार आहे। सुशांत, आपण पाहतोय की मोठी अपडेट समोर आली आहे। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे। काय सविस्तर माहिती याबाबत? कारण आपण जर बघितलं तर ओबीसी समाज सध्या आक्रमक आहे आणि साखळी उपोषण ओबीसी समाजाचं सुरू झालंय। याच धर्तीवर आता एक स्वतंत्र ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचं जे आहे ते स्थापन करण्यात आलंय आणि ज्यामध्ये अध्यक्ष असतील चंद्रशेखर बावनकुळे। खरं तर या समितीमध्ये भाजपकडून 4, शिवसेनेचे 2 व राष्ट्रवादीचे 2 प्रतिनिधी असणार आहे, आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली। त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष राहतील, तर मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे या समितीमध्ये सदस्य असतील। दुसरीकडे आपण जर बघितले असेल तर ही समिती नेमकं काय काम करणार आहे, तर ओबीसींच्या सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीच्या कार्यक्रमाबाबत, योजनांबाबत ही समिती जी आहे ती कामकाज करणार आहे। थोड्याच वेळात या समितीचा जो निर्णय झाला आहे त्याचा शासन निर्णय जो आहे तो समोर येईल। मात्र आपल्याला जी आता माहिती मिळाली खात्रीलायक सूत्रांकडून त्यानुसार आता ही स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आलेली आहे। त्याचं अध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेलं आहे। अगदी सुशांत